आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमल्या माझ्या मित्रमैत्रिणी. माझं नाव पद्मावती आनंद गुलाब ठाकूर. माझ्या शाळेचे नाव कार्मेल कन्व्हेंट स्कूल. मी इयत्ता दुसरी या वर्गात शिकत आहे. आज मी तुम्हाला मोबाईलचे फायदे व तोटे याविषयी 2 शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. आजचे युग माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. आजच्या युगात तुमच्या हातात असलेला मोबाईल हा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक भाग बनलेला आहे. ही गोष्ट सत्य आहे की मोबाईलमुळे अनेक कामे कमी वेळात कमी कष्टात करता येतात. परंतु मोबाईलचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे आहेत. मी सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलचे फायदे सांगते. मोबाईलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. याचा वापर आपण अभ्यासासाठी, गाणं ऐकण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी करतो. तसेच घड्याळ, कॅलेंडर, कॅल्क्युलेटर, नोटबुक इत्यादी सोयी मोबाईलमध्ये असतात. मोबाईलमुळे घर बसल्या लोक अनेक कामे करतात. उदाहरणार्थ लाईट बिल भरणे, पैसे पाठवणे, बस आणि ट्रेनची तिकीट बुक करणे इत्यादी सुविधा मोबाईलमध्ये असतात. आता मी तुम्हाला मोबाईलचे तोटे सांगते. मोबाईलमधून निघणारे रेडिएशन मानवी शरीराला हानिकारक असतात. खूप मुले मोबाईल गेम खेळण्यात आपला वेळ वाया घालवतात. त्यामुळे त्यांचा अभ्यासावर परिणाम होतो. मोबाईलमुळे कुटुंबातील संवाद कमी होत आहेत. म्हणून गरजेपुरताच मोबाईल वापरावा. मोबाईलचा योग्य वापर केला तर मोबाईलमधून शिकणाऱ्या खूप गोष्टी आहेत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.